आणि आता हे दूध लावून सगळं मळायचं, मिक्स करायचं आणि त्याने दूध लावून परत मग त्याला मिक्स करून हां. पण मला गंमत म्हणून सांग, 7 वर्षापूर्वी तुझं लग्न झालं बरोबर? 7 वर्ष तुमचं ते काय बघणं बिघणं, तो कार्यक्रम कसा होता? कांदे पोहे खाऊन होता का काय? कांदे पोहे खाऊन बघण्याचा प्रॉपर कार्यक्रम. तू कुठे होता? आणि इथे मुंबईला मुंबईला सासरी, म्हणजे आता जिथे राहतो नाना चौक. नाना चौक. हा, तर तू वयाच्या 21व्या वर्षी लग्न केलंस, हो आहे की नाही? यू आर हॅपी ना? म्हणजे हो. नाही लवकर केलं आपण? नाही असं काही नाही, व्यवस्थित सगळं मार्गी लागलेलं आहे. आणि आपलं कधीच मार्गी लागत नाही. म्हणजे तसं म्हटलं तर कायमस्वरूपी आपण सारखं स्ट्रगल चालूच असतो. हो, रवा लागणार आहे. रवा लागू, रवा घालू, बस बस. भाजलेला रवा. पण तुम्ही फिरायला कुठे कुठे जाता? भरपूर ठिकाण मुंबईत. आता 2 वर्षाची झालेली, पावणे 2. हो, तिला घेऊन त्याच्या आधी मुंबई सोडून पण भरपूर फिरलोय आणि मुंबईत पण दर रविवारी शनिवारी असतो. हो, आता तिला घेऊन वाळू चौपाटीवर जातो, वाळू खेळायला. आता नाना चौक म्हटल्यावर काय, थोडं एक 15-20 मिनिटं झालं की चौपाटी. आता काय करताय तुम्ही? आता पहिल्यांदा याचं गोळे करून घ्यायचे. बरं. आणि गोळे केल्यानंतर ते थोडंसं हे करून पारीसारखं करून त्यात चॉकलेट आणि काजू असं आतमध्ये भरायचं. अख्खा? अख्खा काजू. आता ते तुपात तळून. अच्छा, 2-3 वळून घेऊया आपण. हा, 3 करून घेऊया आणि मग ते साखरेत टाकायचं? नाही, मग डिश मध्ये मांडून त्याच्यावर मग हे पाक घालायचा आणि वरती ड्रायफ्रुट्स घालायचे. चांगले गोल्डन ब्राऊन झाले की काढतो. तुपात तळले की छान असं वेगळा वास. आणि खवा वगैरे ना, म्हणजे तेल नाही चालणार त्याला. खवा पनीर जमलं. बढिया. नाही, थोडंसं लालसर व्हायला, थोडे लालसर व्हायला. बंद करू का? हां, ठीक आहे, करू बंद. काढा. हां, मग नुसतं पाक टाकायचा, जास्त पाक नको आहे. आता 1 चमचाभर पाक, 2-4 गोड लागण्याचा. हा घट्ट पाक आहे ना? घट्ट पाक आहे. चवीपुरता पाक. चवीपुरता पाक. ओके. आता आणि ड्रायफ्रुट्स घालायचे. ड्रायफ्रुट्स भरपूर घाला, आवडतात ना. हा, मग रेडी टू इट. रेडी. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. रव्याचे स्वीट क्रंची बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, चॉकलेटचे तुकडे, साखरेचा पाक, खवा, रवा, किसलेला पनीर, वेलची पूड, बेकिंग पावडर, काजू आणि ड्रायफ्रुट्सची भरड. कृती: एका प्लेटमध्ये भाजून घेतलेला रवा घेऊन त्यामध्ये खवा, पनीर, वेलची पूड, बेकिंग पावडर आणि दूध घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाची पारी करून त्यामध्ये चॉकलेटचा तुकडा आणि काजू घालून पारीचे सर्व कडा बंद करून घ्याव्यात. कढईतील गरम तुपात तयार गोळे तळून घ्यावेत. तयार बॉल्सवर साखरेचा पाक आणि ड्रायफ्रुट्सची भरड घालून डिश सर्व्ह करावी. आता आपण करतोय टुटी फ्रुटीचे पॅटीस. विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण साहित्य तर पाहिलंच होतं, पण शिवाय टुटी फ्रुटी घरी कशी करायची याची एक कृती सुद्धा तुम्हाला वहिनींनी सांगितली. आता आपण कृती करूयात. हो. काय करायचं पहिल्यांदा? प्रथम मला एक बाउल लागेल. बरं. त्याच्यामध्ये रताळ्याचा कीस. बरं, जे उकडून घेतलाय आपण. हा, उकडवून त्याची साल काढून आपण त्याचा कीस करून घेतलाय. बरं, ठीक आहे. बघा किती लागणार आहे. हा, घ्या सगळं. बरं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ. बरं. मगर काकू, तुम्ही बोला बरं, काही चुकलं तर. म्हणजे आमचं किचन. अर्धा चमचा मिरपूड. शांत बसा, असं काही नाही. किती लागणार आहे? अर्धा चमचा. पुरे? हा, बस. आता हे व्यवस्थित मिक्स करून त्याची पारी करायची आपल्याला. घ्या मिक्स करून. तोपर्यंत मी काकूंशी गप्पा चालेल चालेल. काकू, मला सांगा, सुनबाई जेव्हा तुमच्या घरी आल्या, सुजाता बहिणी, तेव्हा त्यांना सगळा स्वयंपाक येत होता? सर्व नव्हता. सर्व नव्हता. कारण कॉलेज झालं आणि लगेच लग्न, जॉबला लागले. बरं. त्याच्यामुळे त्याला वेळ नाही मिळाला घरात मध्ये. बरं. मग इकडे आल्यावर कुठला पदार्थ तुम्ही त्यांना पहिल्यांदा शिकवला, आठवत आहे? शिकवला नाही त्याने. मी जसे करते ते बघून बघून ते सर्व बघून बघून आपोआपच हॅबिट झाली मला. बरं. आता हे मिक्स झालेलं आहे. झालेलं आहे. पुढे आता आपल्याला त्याचे छोटे छोटे पाऱ्या करायच्या आहेत. बरं. हा प्लेट लागेल आपल्याला. त्याचे आपण गोळे करून ठेवणार आहोत अगोदर. बरं. तिकडे आपण दरम्यान तेल तापत ठेवलं. तेल गरम होत ठेवलं. काकूंचं लक्ष आहे गॅसकडे.
आता या मिश्रणाची आपल्याला पारी करायची. बरं आता जसं आपण याच्या जागी उकडलेला रताळा वापरलाय तसं काही वेगळंही वापरू शकतो का? हो, वापरू शकतो ना. काय? एक म्हणजे बटाटा आहे, बरोबर, त्याच्यानंतर दुधी आहे, त्याच्यानंतर गाजर, बीट, हे सगळं तुम्ही वापरू हो, शकता. हो. म्हणजे जर तुम्हाला रताळा अगदीच नाहीच खावंच वाटलं तर म्हणतोय मी. ठीक आहे. ही पारी तयार आहे. बरं. आता त्याच्यात आपण हे ड्रायफ्रुटचं मिश्रण घेतलंय. बरं ठीक आहे. आता ते आपल्याला याच्यामध्ये भरायचे आहे. बरं, मग मी तुम्हाला मदत करतो. हो नक्की. अजून थोडीशी लागेल आपल्याला. बरं बस. आता याचे आपल्याला पॅटीस बनवायचे आहे. बरं, त्याला बंद करून हो, घ्यायचं. बंद करून घ्यायचे. ठीक. एक असं दाबून असा लांबट गोल आकार करून घ्यायचा आपल्याला. बरं, वा, म्हणजे हेल्दीला हेल्दी, गोडाला गोड आणि काहीतरी वेगळं सुद्धा, हो. असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आम्ही हे टुटी फ्रुटीचे पॅटीस करतोय. बरोबर ना सुजाता वहिनी? हो हो. आता हे काय असंच डीप फ्राय करायचे? असंच नाही, ते नाही. ह्याच्या ब्रेड मध्ये मैद्याची पेस्ट आहे, हा. त्याच्यामध्ये मैद्याची पेस्ट लावायची, त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स लावायचे बरं. आणि डीप फ्राय करायचे आपल्याला. अच्छा, मग मी एक काम करतो, ब्रेड क्रम्स bread crumbs त्याच्यामध्ये लागतील. प्लेटमध्ये घेतो, हे इथे घोळवायला. काकू, आता सुनबाई नाही तो का सगळा स्वयंपाक? हा सर्व येत, आता कुठला पदार्थ जमत नाही त्यांना का सगळे पदार्थ येतात? सर्व येत. सगळे येतात. हा, त्यांना तुम्हाला त्यांच्या हातचा कुठला पदार्थ खूप आवडतो? मला तिच्या हातचा पिझ्झा. सासूबाई पिझ्झा आवडतो तुम्हाला? इतकं भारी करता तुम्ही? भारी म्हणता येणार नाही, पण मला येतो तो बरं. आवडतो त्यांना. म्हणजे विकतचा आणून खाण्यापेक्षा हिचा तो तिच्या आवडतो हातचा मला. केव्हाही चांगला. आता आपण ही प्लेट इकडे घेऊया. हो. ह्याच्यात घोळून मग ह्याच्यात घोळून डीप फ्राय करायला सोपं जाईल. आता आपण मैद्याच्या पेस्ट मध्ये घोळून बरं. व्यवस्थित ब्रेड क्रम्स मध्ये. रताळ ऑलरेडी आपण उकडून घेतलेलं असल्यामुळे त्याला डीप फ्राय व्हायला फार वेळ लागणार नाही, नाही लगेच होणार. लगेच होईल. फक्त दक्षता घ्यायची की ते करपू नये. करपू नये. बरोबर, करेक्ट. वा, डीप फ्राय केलं की तयार होतील टुटी फ्रुटीचे पॅटीस. जरा वेगळी रेसिपी आहे. सुनबाई आणि सासूबाईंनी दोघांनी मिळून डोकं लावून ती रेसिपी तयार केलेली आहे आणि आज दोघींनी मिळून आपल्यासाठी ती इथे केलेली आहे. हो की नाही? हो हो मला वाटतं आता आपण लगेच डीप फ्राय करायला टाकूयात हो हो. आणि मग उरलेलं सुद्धा करून घेऊयात. रोज आम्ही तुमच्या सगळ्या रेसिपी बघतो आणि संध्याकाळी 6 वाजता ठरवतो आज काय बनवायचं. अरे वा, आम्ही आपला रोजचा कार्यक्रम program पाहता असतो. तुम्ही? हो हो, दररोज न चुकता बघतो. 1:30 वाजता आम्ही दोघीच असतो ना. हा. 1:30 वाजता दोघीच आम्हाला खूप आयडिया मिळतात या कार्यक्रमामधून. एक 5-6 वर्षापासून इच्छा होती की आपण पण कधीतरी जायचं तिथे, काहीतरी आपल्याला काय येतं ते तिथे दाखवूया, अशी खूप इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण केली गणपती बाप्पाने. तेव्हा आम्ही फार खुश आहोत. क्या बात आहे. आता आपण डीप फ्राय करायला घ्यायला हरकत नाही. चालेल ना? हो. माझा मुलगा पण कुक होता ना, हा, शिकवर. बर. तुमचे यांचे मिस्टर? नाही, दीर माझे बर. छोटे दीर. अच्छा. ते 6 वर्षापूर्वी होते. प्रिन्सेस आणि स्टार क्रूज वरती होते. ते परेलला 5 स्टार हॉटेल वरती पण होते. ठीक आहे, आपण तळूया. तेल पण गरम झालंय. हो. वा, त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे जळणार नाही ह्याची काळजी घ्या, कारण ते ऑलरेडी उकडून घेतलेल्या रताळ्यापासून आपण केलेले आहे. बरोबर ना सुजाता वहिनी? हो हो. परफेक्ट. सुनबाई एक पॅटीस सोडतायत, सासूबाई तळतायत, खाणार मी आहे. काय मज्जा आहे बघा आमच्या किचन मध्ये. चला, तुम्हाला हे टुटी फ्रुटीचे पॅटीस करायचे असतील तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. टुटी फ्रुटी पॅटीस करण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून किसलेलं रताळं, मैदा, मैद्याची पेस्ट, ब्रेड क्रम्स, मिक्स ड्रायफ्रुट्स, टुटी फ्रुटी, मिरेपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या बाउलमध्ये रताळ्याचा किस, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तयार मिश्रणाची पारी तयार करून घ्यावी. त्यामध्ये मिक्स ड्रायफ्रुट्स, टुटी फ्रुटी घालून पारी बंद करून त्याला गोल आकार देऊन त्याचे पॅटीस तयार करून घ्यावेत. तयार पॅटीस मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. पहिल्या पदार्थाकडे आता आपण जाऊयात आणि या पदार्थाचं नाव आहे घोसाळ्याचे भरीत. दुसरा पदार्थ पाहणार आहोत ओवा डिंक वडी.